हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी हर्षला स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मी अँड माय डेमध्ये. तर आत्ताच आमचा नाश्ता झाला आहे आणि मी आता लंचची तयारी करते. तर मी इथे कुकर लावून घेते. कुकरमध्येच मी हे कांदा टोमॅटो टाकून घेते, म्हणजे कसा तो त्याच्यामध्ये चांगला स्मॅश होतो, शिजला जातो आणि वरून आपल्याला असं चरचरीत लागत नाही. आणि कुकर एका साईडला लावला आहे, दुसऱ्या साईडला मी चपातीचं पीठ मळून घेते. तर आज मी बनवणार होती शेवग्याच्या पानांची भाजी. तर त्यासाठी मी इथे एका बोलमध्ये पाणी घेऊन हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनटं मी बुडवून ठेवणार आहे भाजी. तर कोणतीही लिफी व्हेजिटेबल्स असतील तर मी हे अशा प्रकारे हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवते, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात किंवा पेस्टिसाइड्स असतात किंवा मग धूळ वगैरे बसलेली असते तर ते स्वच्छ होते. तर ही भाजी मी आणली होती गोकुळाष्टमीला. गोकुळाष्टमीला आमच्याकडे ही भाजी बनवतात. सोबत आंबोळ्या असतात, काळ्या वाटाण्याचं सांबार असतं. पण त्या दिवशी मी इतरही काही पदार्थ बनवले होते, त्याच्यामुळे मी ही भाजी तशीच ठेवून दिली, ती आज बनवते. आणि ही भाजी उकडवून पण केली जाते, पण मी डायरेक्ट करणार आहे कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त पोषक द्रव्य असतात. म्हणजे कॅल्शियम असतं याच्यामध्ये, प्रोटीन असतं आणि इतर पण काही पोषक द्रव्य असतात. आणि जर हे आपण उकडवलं तर त्याच्यातले पोषक द्रव्य नष्ट होतात. तर त्याच्यासाठी मी ही भाजी अशी बनवते.
इथे मी बनवते कोशिंबीर. त्याच्यासाठी मी लागणारं सगळं साहित्य बारीक चिरून घेतले आणि मी आता त्याच्यामध्ये दही टाकून ते मिक्स करून घेते आणि आमचा इथे जेवणाचा टाईम पण झालेला आहे. तर तुम्हाला आवडतात का माझे व्लॉग्स? माझं हे नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्लीज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मी असे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज, नवीन नवीन जे काही आमच्याकडे जेवण बनेल किंवा नवीन इतरही काही पदार्थ बनतील तर त्याचे मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला घेतो. तर उद्या पण असा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत हजर राहीन. तोपर्यंत बाय.